विद्यार्थी मित्रांनो, आता आपण व्यावहारिक पत्रलेखन हे पाहणार आहोत. म्हणजेच कार्यालयीन पत्रव्यवहार. कार्यालयीन पत्रव्यवहाराचे स्वरूप हे कौटुंबिक पत्रलेखनापेक्षा वेगळे असते. दैनंदिन जीवनामध्ये सामान्य माणसांचा सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्था, कंपन्या, कारखाने, वित्त संस्था, शिक्षण संस्था इत्यादी कार्यालयांशी कोणत्या ना कोणत्या कामाच्या निमित्ताने संबंध येत असतो. पत्रलेखक आपल्या कामाचे स्वरूप पत्रातून कार्यालयाला कळवितो. या पत्रावर कार्यालयासाठी उपस्थित असलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने कार्यालयामध्ये विशिष्ट पद्धतीने प्रक्रिया होते. शेवटी पत्राला उत्तर पाठविले जाते. या सर्व प्रक्रियांचे समावेश कार्यालयीन पत्रव्यवहारामध्ये होते. याचबरोबर एका संस्थेच्या कार्यालयाने दुसऱ्या संस्थेच्या कार्यालयाला कामासंबंधी पाठविलेली पत्रेही कार्यालयीन व्यवहारामध्ये समाविष्ट होतात. कार्यालयीन पत्रव्यवहारात पुढील बाबींचा समावेश होतो. 1. व्यक्तींकडून कार्यालयास पाठविले जाणारे पत्र. 2. कार्यालयाने पत्रव्यवहार कार्यवाहीसाठी केलेली प्रक्रिया. नंबर 3. कार्यालयाकडून व्यक्तीला किंवा दुसऱ्या कार्यालयास पाठविले जाणारे पत्र. आता व्यावहारिक पत्रलेखनामध्ये पत्र हे दोन व्यक्ती, संस्था यांच्यामधील वैचारिक भावनिक दळणवळण, संबंध आणि संवाद प्रस्थापित करणारे एक प्रभावी असे माध्यम आहे. आपल्या मनातील भावनांना, विचारांना उद्गार देणारे साधन आहे. अनेकदा खूप काही असूनही आपण जे बोलू शकत नाही ते आपण पत्रातून चांगल्या प्रकारे प्रकट करू शकतो. पर्यायाने भाषेचे व्यापक रूप लाभलेला तो एक बहुमिती, लवचिक व व्यक्तिसापेक्ष असा वाङ्मय प्रकार म्हणता येईल. पण व्यक्तिगत असो, कार्यालयीन असो वा व्यावसायिक असो, ते लिहिणाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचे त्यातील आशयातून आपल्यासोबत आपले घर, कार्यालय, व्यावसायिक संस्था यांचीही प्रतिमा प्रकट होत असते. व्यक्तिगत पत्रात जिव्हाळा असतोच, पण कार्यालयीन व्यावसायिक पत्रातूनही स्नेह, सौजन्य, सुसंस्कृतता, अभिजातता प्रकट करता येते. त्यामुळे पत्र वाचकाच्या चांगला प्रभाव पाडू शकतो. श्रवण, वाचन, निरीक्षण, थोरामोठ्यांचा सहवास, संस्कार, सामाजिक तुमचे जे काही व्यक्तिमत्व घडले असेल त्यांचा तो शब्दरूप आविष्कार असतो. पत्रातील भाषा, वाक्यरचना, योग्य शब्दांचा वापर यातून तुमचे व्यक्तिमत्व कळत नकळत प्रकट होत असते. तर आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आल्या की व्यावहारिक पत्रलेखन हे आपण कसं करणार आहोत, कुठल्या प्रकाराला आपण पत्र पाठवणार आहोत, आणि हे सगळं पाहण्यासाठी म्हणून एक शिस्त असते. कारण आपण व्यावहारिक पत्रलेखन करतोय, जे की घरगुती पत्रव्यवहार असेल त्याला कोणतीही औपचारिकता आपल्याला पाळायची नसते. पण कार्यालयीन पत्रव्यवहार जिथे आपण करतो तिथे आपल्याला औपचारिकतेने पत्रव्यवहार हा करावा लागतो. आणि घरगुती जे पत्र असेल त्याला अनौपचारिकता असे म्हणतात, जे की तुम्ही फॉर्मल आणि इनफॉर्मल म्हणतात. बघा, पत्र लिहिण्यासाठी एक शिस्त असते. एक, चांगल्या प्रतीच्या कागदावर पत्राची सुरुवात करायची. दुसरं आहे की सुखद वाटणारी मांडणी असली पाहिजे. पाकिटावरील पत्ता अचूक असला पाहिजे. पत्रातील भाषा शुद्ध व शिष्टसंमत असावी. पत्रातील घटक, मजकूर, स्वाक्षरी योग्य असायला हवी. व्यावहारिक प्रशासनिक पत्रातील घटक व त्याची मांडणी सामान्यतः आपल्याला जशा पद्धतीने मी म्हटलं की कागदाच्या वर उजव्या कोपऱ्यात पत्राचा क्रमांक, कार्यालयाचे नाव, पत्ता आणि तारीख लिहावी. डाव्या कोपऱ्यात पत्रावर सही करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, पदनाम व पत्ता लिहावा. त्याखाली काही अंतर सोडून ज्यास पत्र पाठवायचे आहे त्या अधिकाऱ्याचे नाव व पदनाम व कार्यालयाचा संपूर्ण पत्ता लिहावा. म्हणजेच आपल्याला पत्रलेखनाचे आणखी एक क्षेत्र म्हणजे उत्पादक कंपन्या, व्यावसायिक संस्था या ठिकाणी देखील आपल्याला पत्रव्यवहार करावा लागतो. आता पत्रलेखकाने पत्रातील आशयाचे मुद्दे, आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे त्याची मनामध्ये खुणगाठ बांधायची आणि पत्रात त्याची अचूक मांडणी करायची. कारण आपण कार्यालयीन पत्रव्यवहार करत असतो तेव्हा त्या ठिकाणी स्पष्ट आणि अचूक शब्द मांडणे गरजेचे आहे. उगीच फापट पसारा मात्र आपल्याला त्या ठिकाणी करायचा नसतो. व्यवहाराशी संबंध असल्यामुळे अशा पत्रातील मजकूर अत्यंत निसंदिग्ध असला पाहिजे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला पत्राचा अर्थ चटकन समजतो आणि स्पष्टीकरणासाठी पुढील पत्रव्यवहारही उगीचच वाढत नाही. नंतर
व्यावसायिक पत्रे लांबलचक मुळीच नसावी. मजकूर अत्यंत स्पष्ट, मोजक्या, काटेकोर शब्दामध्ये असला पाहिजे. म्हणजेच दोघांचाही वेळ या ठिकाणी वाचेल आणि तुम्हाला नेमकं काय नमूद करायचं, काय नेमकं म्हणणं मांडायचं हे देखील आपल्याला लवकरात लवकर समजू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पत्रातील भाषा साधी असावी, गुंतागुंतीची, क्लिष्ट, अलंकारिक मुळीच नसावी. कारण आपण हा पत्रव्यवहार कुठे करतो आहोत? तर कार्यालयाशी. म्हणून वाक्याची मांडणी व शब्दयोजना विचारपूर्वक करावी. वाक्यरचना बंदिस्त असावी. त्यामध्ये ढिसाळपणा नसावा. कारण व्यावसायिक पत्रव्यवहार करताना, व्यावहारिक पत्रव्यवहार करताना आपल्याला त्या ठिकाणी नम्रतेचा सूर मात्र आपला त्या ठिकाणी असला पाहिजे. कारण कुणाचेही मन दुखवले जाणार नाही याची काळजी आपल्याला त्या दृष्टिकोनातून घ्यायची असते आणि नेमकं मत आपलं त्यांच्यापर्यंत मांडायचं असते. त्यामुळे व्यावसायिक पत्रलेखन करत असताना काही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्या पद्धतीने पत्रलेखन हे करावे लागते. पुढल्या ह्याच्यामध्ये आपण पत्राचे पूर्ण स्वरूप बघू आणि त्या स्वरूपात तुम्हाला चौकशी पत्र, व्यक्तिगत पत्र ह्याचे देखील नमुने दाखवले जातील.